तर 17/2024 पासून गोंडवाना विद्यापीठाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही अंमलात आणलेली आहे. आणि ही पॉलिसी पीजी साठी तर 2 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे, पण युजी साठी ही आता या सत्रापासून 2024-25 पासून सुरू झालेली आहे. तर याच्यानंतर आपण पाहतो की तुम्ही बरेचसे विषय निवडलेले आहेत. तर त्या विषयामध्ये जे तुम्ही विषय निवडले त्याचं नॉलेज आपल्याला नाहीये, किंवा त्याबाबत आपल्याला माहिती नाहीये, किंवा आपण काय शिकतोय याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये. तर हे जे विषय निवडलेले आहेत, तुम्ही कोर्स सिलेक्शन केलेला आहे किंवा विषय घेतलेले आहेत, त्याबद्दलच आज आपण डिस्कस करणार आहोत. तर तुमच्या प्रत्येकाचे दोन मुख्य विषय आहेत, त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. पण होऊ शकतं की प्रत्येकाचे वेगवेगळे असतील विषय हे. तर तुम्हाला त्या अनुषंगाने तो विषय पाहायचा आहे. ओके, तर आपण सुरू करूया. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तुम्ही जो अभ्यासक्रम अभ्यासत आहात तो आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 विथ क्रेडिट. प्रत्येक विषयाला क्रेडिट आहेत. तर विषयाला मी सुरुवात करत आहे. तुम्हाला कदाचित कॉलेजमध्ये हे विषय सांगितले असतील, कोअर सब्जेक्ट 1 आणि कोअर सब्जेक्ट 2. हे जे दोन सब्जेक्ट आहेत हे 100 मार्काचे आहेत. म्हणजे कोअर सब्जेक्ट 1 हा 100 मार्कासाठी आहे आणि कोअर सब्जेक्ट 2 हा सुद्धा 100 मार्कासाठी आहे. त्यापैकी 80 मार्काचा तुमचा पेपर होईल आणि 20 मार्क हे तुम्हाला इंटरनल मार्क मिळतील महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून. तर याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टला 100-100 मार्क आहेत, म्हणजे हे 200 मार्क झाले. तर कोअर सब्जेक्ट 1 ला 100 मार्क आहेत आणि कोअर सब्जेक्ट 2 ला सुद्धा 100 मार्क आहेत. आणि तुम्हाला वारंवार कॉलेजमध्ये पण सांगितलं असेल की हे तुमचे दोन महत्वाचे विषय आहेत जे सेकंड इयरला जाऊन मेजर आणि मायनर होणार आहेत. तर या सब्जेक्ट 1 ला, कोअर सब्जेक्ट 1 ला 100 मार्क आहेत आणि कोअर सब्जेक्ट 2 ला पण 100 मार्क आहेत. आणि क्रेडिटमध्ये जर मोजायचं गेलं तर एका सब्जेक्टला 4 क्रेडिट आहेत आणि दुसऱ्या कोअर सब्जेक्टला 4 क्रेडिट आहेत. आणि मार्क्स म्हणायचं गेलं तर 100 मार्क आहेत, त्याच्यापैकी 80 मार्क हे थेरी पेपर होईल, तुमचा रिटर्न पेपर होईल विद्यापीठाकडून, आणि 20 मार्क तुम्हाला इंटरनल मार्क दिल्या जातील. आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा 80 मार्काचा थेरी पेपर होईल आणि 20 मार्क तुम्हाला इंटरनल मार्क्स असतील. आता सगळ्यात महत्वाचे हे कोअर पेपर आहेत, कारण हे 100-100 मार्काचे आहेत. आणि दुसरे जे पेपर आहेत ते 2-2 क्रेडिटचे, म्हणजे 50-50 मार्काचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण या कोअर सब्जेक्टचा विचार करूया, या कोअर सब्जेक्टचा अभ्यास करूया. आता कोअर सब्जेक्ट कोणते आहेत पहा, इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. इथे मी तुम्हाला बीए फर्स्ट इयरला असणाऱ्या सगळ्या कोअर सब्जेक्टची लिस्ट इथे बनवलेली आहे. उदाहरणार्थ, पहिला विषय आहे पॉलिटिकल सायन्स. जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स हा कोअर सब्जेक्ट म्हणून निवडलाय तर त्याच्यामधल्या पेपरचं नाव आहे इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. जर तुम्ही सोशॉलॉजी हा एक विषय निवडलेला आहे तर त्या सोशॉलॉजी मधल्या तुम्ही या स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पेपरचं नाव कळेल. म्हणजे समजा तुम्ही सोशॉलॉजी घेतलेला आहे तर त्याच्यामधला पेपर आहे इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी. इकॉनॉमिक्स घेतलेला आहे तर त्याचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. तुम्ही मला ऐकू शकताय? ह्या स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण त्यासाठी तुम्हाला काय होईल की हे तुम्ही निवडलेले सब्जेक्ट आहे, जो विषय आहे. कारण तुम्ही म्हणताना काय म्हणताय, मी पॉलिटिकल घेतलंय, पण पॉलिटिकल घेतलाय तर त्याच्यातला विषय कोणता आहे? मग पॉलिटिकल सायन्स घेतले तर त्याच्यातला विषय आहे इंडियन गव्हर्नन्स अँड गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. सोशॉलॉजी घेतलाय तर त्याच्यातला विषय आहे इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी. इकॉनॉमिक्स घेतलेला आहे तर मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. हिंदी घेतलेला आहे, काही विद्यार्थ्यांचं हिंदी पण असू शकतं, त्यांनी घेतलेला आहे साहित्य, हिंदी साहित्य पार्ट 1. मराठी जर तुम्ही विषय निवडलेला आहे तर त्याचं नाव आहे साहित्याचे स्वरूप भाग 1. ओके. जर हिस्ट्री घेतलेला आहे तर त्याचं नाव आहे, त्या विषयाचं, त्या पेपरचं नाव आहे आंबेडकर थॉट घेतलाय तर सोशल थॉट ऑफ डॉक्टर आंबेडकर आहे. जर तुम्ही पाली भाषा घेतलेली आहे तर पाली साहित्य इतिहास ह्या त्या पेपरचं नाव आहे. जर फॅशन डिझाईन निवडलेला आहे तर फॅशन डिझायनिंग ऑफ इंडिया. जर सायकोलॉजी हा विषय घेतलाय तर इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी आहे. जर तुम्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेतलेला आहे तर इंट्रोडक्शन टू पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. जर तुमचा म्युझिक हा विषय आहे तर
क्रिटिकल स्टडीज ऑफ रागास, रागास तालास, आणि मिलिटरी सायन्स घेतलेला आहे तर मिलिटरी हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि समजा तुमचं एनसीसी आहे तर एनसीसी जनरल. आणि आणखी एक 2 प्रॅक्टिकलचे विषय आहेत याच्यामध्ये 2 प्रॅक्टिकलचे विषय आहेत. आता होम इकॉनॉमिक्स म्हटलं तर हा प्रॅक्टिकलचा विषय. मग होम इकॉनॉमिक्स जर तुम्ही विषय निवडला असेल तर त्याच्यामध्ये एक पेपर थेअरीचा असेल, मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट, आणि प्रॅक्टिकल विषय असेल प्रॅक्टिकल बेस्ड ऑन रिसोर्स मॅनेजमेंट. आणि जर तुम्ही जिओग्राफी निवडलाय तर त्याच्यामध्ये थेअरी असेल इंट्रोडक्शन टू जिओग्राफी, आणि प्रॅक्टिकल असेल प्रॅक्टिकल बेस्ड ऑन इंट्रोडक्शन टू जिओग्राफी. तर हे 2 कोर सब्जेक्ट आहेत. याच्यामध्ये सगळ्याच विषयाची लिस्ट आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणते की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या विषयाचा जो तुम्ही विषय निवडलेला आहे मुख्य विषय, त्याच्यामधला तो पेपर कोणता आहे किंवा त्याच्यामधल्या त्या पेपरचा टायटल काय हे तुमच्या लक्षात येईल. आय होप की तुम्ही सगळ्यांनी हा स्क्रीनशॉट काढला असेल. तर त्याच्यानंतर आपण पाहूया व्हीएससी. आता आय होप की हा कोर 1 आणि कोर 2 वर जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यामधले कोर 1 आणि कोर 2 तुम्हाला समजले असतील. ओके. समजलं असेल तर यस म्हणा, हो म्हणा, काहीतरी म्हणा. आवाज अडकत आहे. ओके. आवाज क्लिअर येत नाहीये. आवाज क्लिअर नाही येत आहे. आता येतोय का? तर त्याच्यानंतर आपण येऊया व्होकेशनल स्किल कोर्सकडे. व्हीएससी हा प्रॅक्टिकल बेस्ड परीक्षा एक्झाम होणार आहे. आणि हा युनिव्हर्सिटी आणि कॉलेज लेवल दोन्ही लेवलवर होणार आहेत. म्हणजे काही मार्क्स तुम्हाला विद्यापीठाकडनं मिळतील आणि काही मार्क्स तुम्हाला कॉलेजकडनं मिळतील. तर ह्याचा पेपर जो आहे, आता हे तुम्हाला कॉलेजमध्ये कदाचित व्हीएससी असं बऱ्याचदा तुम्ही शिक्षकांच्या तोंडातून ऐकलं असेल व्हीएससी. तर व्हीएससीचं लॉंग फॉर्म काय आहे? व्होकेशनल स्किल कोर्स. मग हा मी 2 नंबरला का घेतली याची स्लाइड? ही याच्यासाठी घेतली आहे की वर आता जी आपण लिस्ट पाहिली त्या लिस्टमध्ये सगळ्या पेपरचे नावं आलेले आहेत. मग मित्रांनो, एक मजेची गोष्ट अशी आहे की व्हीएससी हा जो विषय आहे, हा व्हीएससी विषय तुमच्या कोर सब्जेक्टशी संबंधित आहे. व्होकेशनल स्किल कोर्स म्हणजे कोर सब्जेक्ट तुम्ही जर समजा पॉलिटिकल सायन्स किंवा सोशॉलॉजी घेतलेला असेल तर व्हीएससी हा विषय तुमच्या एका कोर्सशी आधी एका कोर्सची विषय संबंधित असेल एका सेम मध्ये, आणि दुसरा जो समजा तुमचा पॉलिटिकल आणि सोशॉलॉजी आहे तर पॉलिटिकलशी संबंधित एका सेम मध्ये असेल व्हीएससी, आणि दुसऱ्या सेम मध्ये म्हणजे दिवाळीनंतर स्टील स्टुडंट्स आर जॉईनिंग, दॅट्स वाय आय एम गेटिंग डिस्टर्ब. सो बिकॉज आय हॅव टू अलाउ देम टू ऍडमिट ऑल्सो. तर त्याच्यामध्ये मग हा जो विषय आहे व्हीएससी, हा तुमच्या कोर सब्जेक्टशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही जो काही कोर सब्जेक्ट निवडलेला आहे, पहिला आणि दुसरा 1 आणि 2, त्याच्याशी हा व्हीएससी संबंधित आहे. आता कसं संबंधित आहे? सपोज तुम्ही जर समजा पॉलिटिकल सायन्स घेतलंय, ठीक आहे, तर तुम्ही पॉलिटिकल सायन्स घेतलाय तर त्यासाठी तुम्हाला त्याच्याशी संबंधितच एक विषय घ्यावा लागेल सेम 1ला. पहा इथे तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतीये का? वाय म्हणा, यस म्हणा. तुम्हाला स्क्रीनवरती एक लिस्ट दिसतीये विषयांची. सेम 1 टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. टाईप करा यस ऑर नो. येस ऑर नो. मेसेज करा. ओके, यस दिसतीये. ओके, थँक्यू. तर तुमच्या समोर ही जी लिस्ट दिसत आहे विषयांची, आता हे जे विषय आहेत, तुम्ही सपोज कुठलाही एक आपण विषय घेऊया. सपोज आता जसा माझा विषय इंग्लिश आहे, तुम्ही इंग्लिश निवडलेला आहे, तर इंग्लिशमध्ये इथे तुम्हाला सेम 1 मध्ये कोणता असेल? बेसिक ऑफ क्रिएटिव्ह रायटिंग. ओके. किंवा तुम्ही जर पॉलिटिकल सायन्स निवडलेला आहे कोर सब्जेक्ट म्हणून, तर तुमचा व्हीएससी मधला विषय असेल पॉलिटिकल लिडरशिप. सपोज तुम्ही होम इकॉनॉमिक्स निवडलेला आहे तर तुमचा विषय आहे एम्ब्रॉयडरी. ओके. जर तुम्ही सोशॉलॉजी निवडलेला आहे तर तुमचा विषय आहे फील्ड स्टडी सर्वे.
इकॉनॉमिक्स निवडलेला आहे, तरी पण तुमचा विषय आहे फील्ड स्टडी सर्वे. ओके, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या 17 पेपरची लिस्ट दिली, जी तुमच्या कोर 1च्या संबंधित आहे. मग आता कोर वन हे कुठलाही विषय असू शकतो. तो पॉलिटिकल असू शकतो, तो जिओग्राफी असू शकतो, तो सोशॉलॉजी असू शकतो, तो हिंदी असू शकतो, तो मराठी असू शकतो, तो इंग्लिश असू शकतो, तो हिस्ट्री असू शकतो. तुम्हाला जर वाटत असेल तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या सेम 1 साठी कोणता VSC चूज केला आहे, कोणता विषय निवडला आहे. कारण तुम्ही आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुमचे 2 मेन कोर विषय आहेत, तर ते कोर विषयाशी संबंधित पहिल्या सेम मध्ये संबंधित एक विषय असेल. म्हणून उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स निवडलाय तर त्या VSC मधला पॉलिटिकल सायन्सचा तुमचा विषय असेल पॉलिटिकल लिडरशिप. म्हणजे तुम्हाला सेम 1 साठी पॉलिटिकल लिडरशिप शिकायचंय. आता पाहूया, मग याच्या विरुद्ध जो दुसरा विषय, समजा तुम्ही सोशॉलॉजी घेतलेला, उदाहरणार्थ सोशॉलॉजी घेतलेला, तर सोशॉलॉजीशी संबंधित मग सेम 2 मध्ये असेल. म्हणून आता तुम्हाला सेम 2 चं काम नाहीये, तरी पण मी इथे लिस्ट बनवली आहे सेम 2 चं. याच्यासाठी बनवली आहे की सर तुमचा सोशॉलॉजी हा कोर सब्जेक्ट 2 असेल, तर त्याचा सेम 2 मध्ये सोशॉलॉजी मध्ये विषय आहे फील्ड स्टडी सर्वे. गेटिंग माय पॉइंट स्टुडंट्स? कारण 2 कोर सब्जेक्ट आहे, 2 कोर सब्जेक्टच्या संबंधित पहिल्या कोर्सच्या संबंधित जो VSC असणार आहे तो पहिल्या सेम मध्ये असणार आहे, आणि दुसरा कोर आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्याशी संबंधित सेम 2 मध्ये तुम्हाला विषय निवडायचा आहे. निवडायचा म्हणजे तुमचं झालेलं आहे, ठरलेलं आहे हे सगळं. आणि आपण जे पाहतोय ना ते सगळं एव्हरीथिंग इज प्लॅन, एव्हरीथिंग इज फिक्स्ड, सगळं ठरलेलं आहे. फक्त तुम्हाला त्या विषयांची माहिती मिळावी. याही स्क्रीनचा वाटल्यास याही स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुमच्या कामात येईल. तुम्हाला समजेल की सेम 2 ला तुमचा कोर सब्जेक्ट जो 2 आहे त्याच्याशी संबंधित याच्यापैकी हा जो एक विषय असणार आहे. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला समजत आहे. ठीक आहे, हा झाला एक कोर 1. स्टील स्टुडंट्स आर ट्राइंग टू जॉईन. ओके, तर आतापर्यंत आपण 2 विषय स्टडी केले किंवा डिस्कस केले. पहिला तर कोर 1 आणि कोर 2, दुसरा VSC. आय होप तुम्हाला आता समजलेला आहे. VSCचं लॉंग फॉर्म काय? व्होकेशनल स्किल कोर्स. तो कशाशी संबंधित आहे? तुमच्या कोर 1 शी. सेम 1 ला पहिला कोर शी संबंधित, सेम 2 ला दुसऱ्या कोर्सशी संबंधित. आता येऊया आपण SEC बद्दल, स्किल एनहान्समेंट कोर्स. याची सुद्धा एक्झाम जी आहे ती युनिव्हर्सिटी लेवल होणार आहे. त्याचे क्रेडिट असणार आहे, 2 क्रेडिट असणार आहे, आणि त्याचे मार्क्स जर म्हटले तर ते 50 मार्क असणार. मग याला आपण शॉर्ट मध्ये SEC म्हणतो. SEC त्याला म्हणतात स्किल एनहान्समेंट कोर्स. आता पाहूया स्किल एनहान्समेंट कोर्स मध्ये कोणकोणते विषय. तर स्किल एनहान्समेंट कोर्स मध्ये 3 फॅकल्टी आहेत मित्रांनो. या NEP ची चर्चा याच्यासाठी एवढी होतीये कारण आधी कसं झालेलं होतं की आधी, प्लीज स्क्रीनवरती काही करू नका. या NEP मध्ये आधी काय होतं की विद्यार्थ्यांना आर्ट घेतलं तर सायन्स घेता येत नव्हतं, सायन्स घेतलं तर आर्ट घेता येत नव्हतं. मग आता NEP ती थोडासा मार्ग तुमचा मोकळा केलेला आहे, पण त्याला पण काही लिमिटेशन आहेत. ते विषय तुमच्या महाविद्यालयामध्ये असले पाहिजे. मग आता आपण तिसऱ्या मुद्द्यावर आलोय, SEC. SEC म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स. पहिला आपला झाला कोर 1 कोर 2, दुसरा आपला झाला व्होकेशनल स्किल कोर्स. तुम्हाला माझी दिसतीये ना, स्क्रीन दिसतीये? टाईप करा येस ऑर नो. स्क्रीन दिसतीये तुम्हाला माझी? इट इज क्लिअरली विजिबल मॅडम. ओके ओके, थँक्यू सर. तर आपण आता आलोय तिसऱ्या पॉइंट वरती, स्किल एनहान्समेंट कोर्स वरती. त्याचं ज्याला आपण शॉर्ट मध्ये SEC म्हणतो. तुमच्या सरांनी त्याबद्दल तुम्हाला नक्की सांगितलं असेल, पण थोडासा गोंधळ उडालाय. मग SEC मध्ये काय केलेलं आहे, तिन्ही फॅकल्टीचा वापर केलेला आहे. तिन्ही फॅकल्टीचा म्हणजे हे तुम्हाला फ्रीडम दिले. आधी कसं होतं, सायन्सचे मुलं आर्ट्स घेऊ शकत नव्हते किंवा आर्ट्सचे मुलं सायन्स घेऊ शकत नव्हते. पण आता इथे या SEC मध्ये काय दिले, तुम्हाला एक थोडंसं स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य असं दिलंय की तुम्ही कुठल्याही फॅकल्टी मधला एक विषय निवडू शकता. आता तुमच्या स्क्रीन समोर जो आहे विषय, तो आहे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सपोज जसं एखादं कॉलेज आहे किंवा मोठं कॉलेज आहे किंवा तुमचं जिथे तिन्ही फॅकल्टी उपलब्ध आहेत,
तिन्ही फॅकल्टी जिथे अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्ही ह्याच्यापैकी तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, म्हणजे आर्टचे जरी तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर सायन्सच्या एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही याच्यापैकी एखादा विषय निवडू शकता. तुम्ही कॉम्प्युटर सायन्स घेऊ शकता, तुम्ही एन्व्हायरमेंटल सायन्स घेऊ शकता, तुम्ही केमिस्ट्री घेऊ शकता, तुम्ही आयदर मॅथमॅटिक्स घेऊ शकता, मायक्रोबायोलॉजी घेऊ शकता, बॉटनी घेऊ शकता, इलेक्ट्रॉनिक्स, कोणते पण जे तुम्हाला. पण अट ही आहे की त्या महाविद्यालयामध्ये तो विषय उपलब्ध पाहिजे. म्हणजे समजा तिन्ही फॅकल्टी एकत्र असेल ते शक्य आहे. त्याच्यानंतर मग आता हे झालं फॅकल्टी ऑफ सायन्स विषयी. मग आता आपण थोडस समोर जाऊया, आपण बोलूया फॅकल्टी ऑफ कॉमर्स विषयी. ठीक आहे, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज. ह्युमॅनिटीज म्हणजे आपण आर्ट्सचे विद्यार्थी. मग याच्यामधलं तुम्ही आर्टचा सुद्धा विषय घेऊ शकता. आता प्रॉब्लेम कसा आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणाल का मॅडम आमच्या कॉलेजमध्ये तर फक्त आर्टच आहे. कोणी म्हणेल मॅडम आमच्या कॉलेजमध्ये कॉमर्स किंवा सायन्स नाहीये. मग त्यांच्यासाठी अशी व्यवस्था आहे की एसईसी मधला तुम्ही एखादा या ह्युमॅनिटीज मधला सुद्धा विषय निवडू शकता. आता समजा तुम्ही, आता आम्ही जसं माझ्या महाविद्यालयाचा विषय सांगते, पॉलिटिकल सायन्स. मी पुन्हा पुन्हा म्हणतीये, पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही कोर 1 मध्ये घेतलंय किंवा कोर 2 मध्ये घेतलंय तर आम्ही त्याला इथे एसईसी मध्ये पॉलिटिकल सायन्स दिलं नाही, त्याला आम्ही दुसरा विषय दिला, इकॉनॉमिक्स दिला. मग इकॉनॉमिक्स मध्ये विषय कोणता आहे, त्या विषयाचं नाव काय, बँकिंग सिस्टीम 1. ते एसईसी मध्ये मग आम्ही बँकिंग सिस्टीम 1 सांगितलं, कारण आम्हाला ते सर पण आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजे. हे थोडंसं लिमिटेशन आहे. भले एनईपीने तुम्हाला स्वातंत्र्य दिलं की तुम्ही फॅकल्टी ऑफ सायन्स निवडा, फॅकल्टी ऑफ कॉमर्स निवडा, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज निवडा, पण तशी प्राध्यापकाची उपलब्धता पण तिथे असली पाहिजे. मग त्यानुसार जर सिंगल फॅकल्टी आहे तर तिथे आपल्याला फक्त ह्युमॅनिटीज मधलेच विषय निवडावे लागतील. आता हे झालं ह्युमॅनिटीज बद्दल, म्हणजेच आर्ट बद्दल. तर ह्यामध्ये मग आर्ट बद्दल बोलायचं, मग राहिली कोणती फॅकल्टी, राहिली फॅकल्टी कॉमर्स. ओके, तर कॉमर्स राहिली. तर कॉमर्स बद्दल बोलू आपण. स्किल त्याच्या कॉमर्स मधले पण विषय तुम्ही घेऊ शकता, ह्युमॅनिटीज, आणि हा आहे कॉमर्स. कॉमर्समध्ये जास्त विषय तुम्हाला उपलब्ध नाहीयेत. कॉमर्समध्ये एवढेच विषय उपलब्ध आहेत: बिझनेस इकॉनॉमिक्स, मार्केटिंग मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ह्यापैकी तुम्ही एखादा विषय निवडू शकता. इथे मी हायलाइट केलेले पहा, ओनली 1-2 क्रेडिट्स एसईसी टू बी चोजन फ्रॉम द अबाव लिस्ट. म्हणजे तुम्ही जरी फॅकल्टी 3 दिलेल्या आहेत आपल्याला, फॅकल्टी ऑफ सायन्स, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, फॅकल्टी ऑफ कॉमर्स, या तिन्ही मधला एकच विषय तुम्ही निवडू शकता. एवढे स्वातंत्र्य आहे. पण अट ही आहे की तुमच्या महाविद्यालयामध्ये ते विषय पण असले पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्राध्यापक पण उपलब्ध झाले पाहिजे. ही थोडी पाहिजे. आता आपण येऊया मुख्य, जो विद्यापीठाने पहिल्या क्रमांकाला ठेवलेला आहे तो म्हणजे ओपन इलेक्टिव्ह. ओपन इलेक्टिव्ह मध्ये ओपन म्हणजे ओपनच ठेवलेले, जसं एसईसी मध्ये ठेवलेले तसं ओपन इलेक्टिव्ह ठेवलेले. आणि हे एसईसी मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिले की तुम्ही आर्टचे विद्यार्थी असाल तर ह्युमॅनिटीजचा तुम्ही पेपर घेऊ शकता. पण ओपन इलेक्टिव्ह मध्ये अगदी विरुद्ध आहे. तुम्ही जर आर्टचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला आयदर एखादा सायन्सचा किंवा कॉमर्सचा विषय घ्यावा लागेलच. त्याला ऑप्शन नाहीये, त्याला ऑप्शनच नाहीये. ओपन इलेक्टिव्ह मध्ये ओई, त्याला आपण शॉर्टमध्ये ओई म्हणतो, तर हे तुम्हाला तुमच्या फॅकल्टीच्या व्यतिरिक्त विषय निवडावा लागणार आहे, जो तुम्ही निवडलाय ऑलरेडी. कारण मी आधीच म्हटलं की एव्हरीथिंग इज प्री प्लॅन, एव्हरीथिंग इज सिलेक्टेड, एव्हरीथिंग इज फिक्स्ड. सगळे तुम्ही जेवढ्या विद्यार्थी माझी मीटिंग जॉईन करताय सगळ्यांनी विषय ठरवलेले आहेत, सगळ्यांचं ठरलेलं आहे. आता फक्त आपण डिस्कस करतो इथे. मग आता ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय, ओपन इलेक्टिव्ह म्हणजे ओपनच आहे आणि तुम्ही आर्टचे विद्यार्थी आहात तर ह्या विषयामध्ये तुम्हाला जो विषय निवडायचा आहे तो एक तर तुम्हाला सायन्स मधून निवडायचा आहे किंवा एक तर तुम्हाला कॉमर्स मधून निवडायचा आहे. मग तुमच्याकडे जर सायन्स फॅकल्टी उपलब्ध असेल तर सायन्स मधला विषय निवडा, आणि जर तुमच्याकडे कॉमर्स फॅकल्टी उपलब्ध असेल तर तुम्ही कॉमर्स मध्ये निवडा. आता इथे मी याचं पण वाटल्यास तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. इथे ओपन इलेक्टिव्ह फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याची लिस्ट मी इथे दिलेली. हे सगळे पेपरचे नाव आहेत, हे सगळे पेपरचे नाव आहेत, कोर्स ह्याच्यामधले सगळे पेपरचे नाव आहेत. तर याच्यातलं तुम्ही कॉम्प्युटर सायन्स घेतलं तर ABC याच्यातलं कुठलंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही जर एन्व्हायरमेंटल सायन्स मधलं ओपन इलेक्टिव्ह मध्ये चूज केलं तर ह्या 4 पैकी एक विषय निवडू शकता. केमिस्ट्री आहे, केमिस्ट्रीमध्ये पण 4 पैकी एक निवडू शकता. किंवा मॅथमॅटिक आहे, याच्यामध्ये पण 2 विषय आहेत. मायक्रोबायोलॉजी आहे, याच्यामध्ये पण 4 विषय आहेत. बॉटनी आहे, याच्यामध्ये पण 4 विषय आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आहे, याच्यामध्ये पण 2 विषय आहेत. बायोकेमिस्ट्री आहे, याच्यामध्ये सुद्धा 2 विषय आहेत. केमिकल बेसिस ऑफ लाईफ अँड ब्लड डिसऑर्डर्स. जिओलॉजी निवडताय तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 विषय आहेत. बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा 1 विषय आहे, बायोटेक्नॉलॉजी फॉर ह्युमन वेलफेअर. झुलॉजी निवडताय त्याच्यामध्ये 2 विषय आहेत. देन तुम्ही जर फिजिक्स निवडताय, अर्थात जर तुम्हाला फिजिक्स मध्ये आवड असेल, सायन्सचे विद्यार्थी असून आर्ट्सचे विद्यार्थी असून, तर तुम्ही फिजिक्स मधला पण एखादा विषय या 4 पैकी निवडू शकता. होम सायन्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2 विषय दिलेले आहे, बेसिक केमिस्ट्री किंवा हाऊसिंग अँड होम फर्निशिंग. आणि लँग्वेज पण घेऊ शकता सायन्स मध्ये, फाउंडेशन कोर्स इन कम्युनिकेटिव्ह इंग्लिश किंवा फाउंडेशन कोर्स इन कंटेंट रायटिंग. तर हे झाले ओई मध्ये कोणत्या फॅकल्टीचे? फॅकल्टी ऑफ सायन्स. मग आता वळूया आपण ओई मध्ये फॅकल्टी ऑफ कॉमर्सकडे, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजकडे. पण ओई मध्ये फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज घ्यायचा नाहीये, तो दुसऱ्याच विषयाचा विषय घ्यायचा आहे. पण हे विद्यापीठानं लिस्ट दिलेली आहे ओईची, कारण ही सगळ्यांसाठी कॉमन आहे. ही जी लिस्ट आहे ना, ही सायन्ससाठी पण आहे, ही फॅकल्टी ह्युमॅनिटीजसाठी आहे, ही कॉमर्ससाठी आहे. पण ह्युमॅनिटीजच्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स किंवा सायन्स मधली घ्यायची आहे, आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ह्युमॅनिटीज किंवा कॉमर्स मधली घ्यायची. म्हणून मी इथे तिन्ही फॅकल्टीजचा मी इथे डिस्कस केलंय किंवा लिस्ट दिलेली आहे. स्टील स्टुडंट्स आर ट्राइंग टू ऍडमिट, सो आय नीड टू अलाउ देम. जर कोणाला वाटत असेल की स्क्रीनवर आपण काही लिहावं किंवा काही, तर तुम्ही अगदी मी तुम्हाला अलाउ करते, त्यानंतर तुम्ही लिहू शकता. पण प्लीज डोंट डिस्टर्ब मी by doing all these things. You are sincere, very sincere students. So again, I don't need to tell you about giving this instruction again. Okay. So this is the list of faculty of humanities. Okay. Then let's move toward the ओपन इलेक्टिव्ह फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तर कदाचित तुम्ही विद्यार्थी ह्याचे विद्यार्थी आहात, आर्ट्सचे विद्यार्थी आहात, तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही बा आपल्याला सायन्स जमत नाही, आणि आपण काय केलेलं आहे, सायन्स जमत नाही म्हणूनच आपण आर्टकडे आलोय आणि आपल्याला आर्ट नकोय. तर त्यासाठी मग आपल्याला ह्या कॉमर्स मधले सुद्धा विषय घेता येतील. तर कॉमर्स मधले विषय मग कोणते आहेत? तर त्या कॉमर्सच्या विषयाचे नावं आहेत डिजिटल मार्केटिंग 1, त्याच्यामध्ये लेबर 4 पेपर आहेत. डिजिटल मार्केटिंग 1, स्टॉक मार्केटिंग 1, लेबर इकॉनॉमिक्स. मला ऐकू शकता? तर डिजिटल मार्केटिंग 1, स्टॉक मार्केटिंग 1, लेबर इकॉनॉमिक्स 1, बेसिक ऑफ बँकिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये दुसरा एक पेपर आहे आणखी, लँग्वेज इन कॉमर्स. त्याच्यामध्ये लँग्वेज इन कॉमर्स मध्ये 2 ऑप्शन आहेत तुम्हाला स्टील. ओके. तर लँग्वेज इन कॉमर्स मध्ये फाउंडेशन कोर्स इन कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, फाउंडेशन कोर्स इन कंटेंट रायटिंग, हे 2 विषय आहेत. तर ओपन इलेक्टिव्ह मध्ये ओपन आहे, आर्टच्या विद्यार्थ्याला सायन्स किंवा कॉमर्स मधला विषय घ्यायचा आहे, आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्याला सायन्स किंवा आर्ट मधला विषय घ्यायचा आहे, आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना आर्ट किंवा कॉमर्स मधला घ्यायचा, आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सायन्स किंवा आर्ट मधला घ्यायचा. म्हणजे म्हणून याला ओपन इलेक्टिव्ह मधलं आहे. आणि हे तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्यासाठी, ही जी लिस्ट मी दिलेली ती सगळ्यांसाठी सारखी आहे, सगळ्यांचे पेपर हे सारखेच असतील. ओके. मग तो सायन्सचा विद्यार्थी असो, कॉमर्सचा विद्यार्थी असो की आर्ट्सचा विद्यार्थी असो, याच्या व्यतिरिक्त येणार नाही दुसरं काही. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, VEC. हा सुद्धा 2 क्रेडिटचा आहे, पण याची जी एक्झाम आहे ती कॉलेज लेवलवर होणार आहे, आणि 2 क्रेडिट आहे त्याला. मग त्याच्यामध्ये काय विषय आहेत पहा VEC मध्ये. VEC मध्ये व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, त्याचा लॉंग फॉर्म आहे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स. मग व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स मध्ये कोणकोणते विषय आहेत, तर आपण पाहूया कोणकोणते विषय आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आहेत IPR. IPRचं लॉंग फॉर्म आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. IPRचं लॉंग फॉर्म आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. किंवा दुसरं आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज. त्याच्यानंतर आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया.
त्याच्यानंतर आहे इंडियन डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गुड गव्हर्नन्स, आणि त्याच्यानंतर आहे DPR रायटिंग. मग आता विद्यार्थी मित्रांनो पहा, मी इथे सेम 1 आणि सेम 2 दोन्ही लिहिलेले आहे. सेम 1 आणि सेम 2 याच्यासाठी लिहिलेलं आहे की सपोज तुम्ही जर सेम 1 ला एन्व्हायरमेंटल स्टडीज जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला सेम 2 ला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया करावं लागेल, किंवा हे जी 5 लिस्ट दिले ना, 5 पैकी एक विषय सेम 1 ला असेल आणि दुसरा विषय हा सेम 2 ला असेल. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. इथे जे 5 विषय दिलेले आहेत व्हॅल्यू एज्युकेशन कोर्समध्ये, VEC मध्ये, ह्या 5 पैकी एक विषय तुमचा सेम 1 ला असेल आणि दुसरा विषय हा सेम 2 ला असेल. आय होप की यू हॅव गॉट इट. त्याच्यानंतर आहे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. त्याचा शॉर्ट फॉर्म आपण त्याला म्हणतो AEC. त्याला म्हणतो आपण AEC. हा 2 क्रेडिटचा विषय आहे, म्हणजेच 50 मार्काचा विषय आहे, आणि याची परीक्षा सुद्धा विद्यापीठ लेवलवर होणार आहे, 50 मार्काची परीक्षा. याला आपण म्हणतो एबिलिटी एनहान्समेंट कोर्स. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे AEC. मग आता AEC मध्ये काय आहे? मग AEC मध्ये 2 विषय आहेत. 2 विषयामध्ये त्यांनी टायटल केलेलं आहे इंग्लिश किंवा सप्लिमेंटरी इंग्लिश, आणि नंबर 2 आहे मराठी किंवा हिंदी किंवा पाली किंवा बंगाली. आता तुम्ही म्हणाल की हे 2-2 घ्यायचे का? तर हे 2 घ्यायचे नाहीयेत मित्रांनो. हे 2 याच्यासाठी नाही घ्यायचे की सपोज BA सेम 1 ला तुमचं डिसाईड झालेलं एव्हरीथिंग. सपोज तुम्ही BA सेम 1 ला इंग्लिश घेतलेलं आहे किंवा सप्लिमेंटरी इंग्लिश घेतलेलं आहे, तर सेम 2 ला तुमचं मराठी असेल, हिंदी असेल, पाली असेल किंवा बंगाली असेल, किंवा याच्या उलट व्हाईस वर्सा. सपोज तुम्ही सेम 1 ला मराठी किंवा हिंदी किंवा पाली किंवा बंगाली घेतलंय, तर सेम 2 ला तुमचं इंग्लिश किंवा सप्लिमेंटरी इंग्लिश असेल. आय होप की यू आर गेटिंग माय पॉइंट. हे 2 विषय आहेत. एक विषय हा सेम 1 ला आहे आणि दुसरा विषय हा दुसऱ्या सेमला आहे, किंवा दुसरा विषय पहिल्या सेमला आहे आणि पहिला विषय हा दुसऱ्या सेमला आहे. तर हे तुमचं ठरलेलं आहे. कदाचित तुमच्या महाविद्यालयामध्ये तुमच्या एक्झाम ऍडमिशन फॉर्मवर तुमचे विषय तुम्ही लिहिलेले आहेत, की माझी विनंती आहे परीक्षा फॉर्म भरण्याआधी हे सगळे विषय तुम्ही व्हेरीफाय करा. आणि एक शेवट लास्ट बट वन आहे इंडियन नॉलेज सिस्टीम. त्याला म्हणतो आपण IKS. हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे. सगळ्या म्हणजे कोणत्या? ते विद्यार्थी सायन्सचे असतील तरीही, ते विद्यार्थी कॉमर्सचे असतील तरीही, ते विद्यार्थी आर्ट्सचे असतील तरीही, हा जो इंडियन नॉलेज सिस्टीम आहे IKS, आणि त्याच्यात मधले येणाऱ्या सब्जेक्टचं टायटल आहे जेनेरिक इंडियन नॉलेज सिस्टीम. हा सुद्धा 2 क्रेडिटचा विषय आहे. याची एक्झाम सुद्धा युनिव्हर्सिटी लेवल होणार आहे. तो 50 मार्काचा पेपर असणार आहे आणि हा सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे. वेदर यू बिलॉंग टू आर्ट फॅकल्टी, वेदर यू बिलॉंग टू कॉमर्स फॅकल्टी, वेदर यू बिलॉंग्स टू सायन्स फॅकल्टी, सगळ्यांसाठी हा कॉमन आहे. ओके. आणि शेवटचा आहे करिक्युलम कोर्स, CC म्हणतात त्याला, करिक्युलर कोर्स CC. तर CC मध्ये कोणते विषय आहेत? मग CC मध्ये आहे NCC, योगा किंवा NSS. या तिन्हीपैकी एक आहे. तुमच्या सरांनी नक्कीच तुमच्या विषया या करिक्युलर कोर्सच्या समोर एक ना एक विषय लिहिलेला आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कन्फर्म करा, तुम्ही खात्री करून घ्या की तुमच्या विषयासमोर कोणता नेमका विषय लिहिलेला आहे CC समोर. NCC मध्ये टाकलाय तुम्हाला, योगामध्ये टाकलाय की NSS मध्ये टाकलाय. हा सुद्धा 2 क्रेडिटचा विषय आहे, पण हा थेरॉटिकल याची एक्झाम होणार नाहीये. याची एक्झाम होणार आहे प्रॅक्टिकल बेस्ड. कॉलेज लेवलवर त्याची प्रॅक्टिकल होईल आणि त्या प्रॅक्टिकलवर आधारित तुम्हाला याचे मार्क्स दिल्या जातील. तर हे झालं सगळे आपल्या 8-9 विषयांविषयी. आय होप की तुम्हाला सगळे 9च्या 9 विषय मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. परत एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करते, कमी वेळामध्ये रिवाइज करते. आपला जो पहिला होता तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे कोर सब्जेक्ट 1 आणि 2, जो 100 मार्काचा आहे. प्रत्येकी 100 + 100 म्हणजे 200 मार्काचा आहे. प्रत्येकाला 4-4 क्रेडिट आहेत. 100 मार्कापैकी 80 मार्क हे विद्यापीठ घेणारे परीक्षा त्याच्यावर आधारित असणारे, आणि 20 मार्क तुम्हाला इंटरनली कॉलेजकडनं मिळणार आहेत. मग आता ही स्लाइड आहे त्या कोर 1 कोर 2 मध्ये सब्जेक्ट मध्ये येणाऱ्या विषयांविषयी. हे विषय आहेत सगळे, याच्या बाहेर विषय नाहीयेत.
एवढेच विषय आहेत. याच्यापैकी प्रत्येकाने, तुम्ही जेवढे मला विद्यार्थी ऐकत आहेत त्या प्रत्येकानं ह्या दिलेल्या लिस्ट पैकी 2 विषय, कोर विषय निवडलेले आहेत. तर तुम्ही ठरवा की तुमचा याच्यातला कोणता सब्जेक्ट आहे आणि त्याच्यासमोर मग या पेपरचं टायटल तुम्ही पहा. कारण समजा तुम्ही म्हटलं की इकॉनॉमिक्स घेतले, पण इकॉनॉमिक्स मध्ये कोणता पेपर आहे, त्या पेपरचा टायटल काय आहे, तर तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. तर ह्या स्लाइडचा वाटल्यास फोटो काढून ठेवा. या स्लाइड मध्ये सगळ्या पेपरचे नावं मी लिस्ट दिलेली आहे. तर हे झालं कोर 1 आणि कोर 2 बद्दल. त्याच्यानंतर येतो व्होकेशनल स्किल कोर्स, व्हीएससी. आता व्हीएससी हा याच्यासाठी महत्वाचा आहे, युनिव्हर्सिटी आणि कॉलेज लेवलवर दोन्ही प्रॅक्टिकल बेस्ड एक्झाम आहे. ही आहे तुमच्या कोर सब्जेक्टवर आधारित आहे. कोर सब्जेक्ट म्हणजे कोर सब्जेक्ट 1 आणि कोर सब्जेक्ट 2. कोर सब्जेक्ट 1 जो घेतलेला असेल त्याच्यावर आधारित सेम 1 ला तो एक विषय असेल आणि कोर सब्जेक्ट 2 जो विषय निवडलेला असेल त्याच्यावर आधारित ही या सेम 2 पैकी. वाटल्यास परत एकदा मी तुम्हाला सेम 1 चे पेपर दाखवते, याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सेम 1 ला तुमचा कोणता विषय आहे, कोर सब्जेक्ट 1 कोणता आहे त्याच्याशी संबंधित तुम्ही विषय निवडलेला आहे, तुम्ही खात्री करून घ्या एकदा. आणि त्यानंतर सेम 2 ला काय होईल, मग राहिला कोर सब्जेक्ट 2. त्याच्यावर आधारित तुम्हाला याच्यापैकी एखादा, कारण तुम्ही 2 सब्जेक्ट निवडलेले आहेत, मग एका कोर 1 चा व्हीएससी झालेला आहे ऑलरेडी सेम 1 ला, तर सेम 2 ला मग ह्यापैकी एक व्हीएससी तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर आहे स्किल एनहान्समेंट कोर्स, SEC म्हणतात त्याला. हा पण युनिव्हर्सिटी त्याची परीक्षा घेणार आहे. तो 50 मार्काचा पेपर असणार आहे. त्याचे क्रेडिट 2 असणार आहेत. त्याला आपण म्हणतो स्किल एनहान्समेंट कोर्स, SEC. मग या SEC मध्ये कोणते आहेत, या SEC मध्ये 3ही फॅकल्टी येतात. 3ही फॅकल्टी पैकी तुम्हाला एकच विषय निवडायचा आहे, मग तो कुठल्याही फॅकल्टीचा असो. जरुरी नाही की तो तुमच्या आर्ट्सला सोडून असावा, कुठल्याही फॅकल्टी चालतो. फॅकल्टी ऑफ सायन्सचाही चालतो, फॅकल्टी ऑफ कॉमर्सचाही चालतो, फॅकल्टी ऑफ सायन्स आर्ट्सचाही चालतो. आर्ट्सचे विद्यार्थी असाल तर आर्ट्सचाही चालतो. तर ही सगळी या फॅकल्टी ऑफ सायन्सची लिस्ट आहे. त्याच्यानंतर ही सगळी फॅकल्टी ऑफ कॉमर्सची लिस्ट आहे आणि ही सगळी फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजची लिस्ट आहे. तर तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता. SEC मध्ये कुठल्याही फॅकल्टी मधला एक विषय तुम्ही इथे निवडू शकता. एनी 1 2 क्रेडिट साठी तो विषय आहे. त्याच्यानंतर आहे ओपन इलेक्टिव्ह. याची खूप चर्चा होत आहे आणि तुम्हाला हा पेपर पास करणं आवश्यक आहे. याच्यातला एकही जरी पेपर तुम्ही काढू शकला नाहीत तर तुमच्या रिझल्ट वरती फेल येईल. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच पेपरमध्ये पास असला पाहिजे. तर ओपन इलेक्टिव्हची अट अशी आहे की जर तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला एक ओपन इलेक्टिव्ह मधला विषय एक तर तुम्हाला सायन्स मधला निवडायचा आहे किंवा कॉमर्स मधला निवडायचा आहे. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणता सोपा जाईल, सायन्स मधला एखादा विषय सोपा जाईल की कॉमर्स मधला एखादा विषय सोपा जाईल. तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असल्यामुळे ओपन इलेक्टिव्ह मध्ये आर्ट्सचा विषय घेऊ शकणार नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ओपन इलेक्टिव्ह आणि घेतलेलं नाहीये तुमच्या ऍडमिशन फॉर्मवर तुम्ही विचारा आणि एकदा एक्झाम फॉर्म भरण्यापूर्वी हे सगळं व्हेरीफाय करा, हे सगळं निश्चित करा की तुमचे कोणते विषय आहेत. ओपन इलेक्टिव्ह मध्ये आता आपण आर्ट्सचे विद्यार्थी आहोत म्हणून आपण आर्टच्या ओपन इलेक्टिव्ह मध्ये आर्टच्या विषयाला हात लावणार नाही. तर मग आपण काय पाहणार, आपण कॉमर्स आणि सायन्सचे विषय पाहणार. तुमची जर इच्छा असेल की ओपन इलेक्टिव्ह मध्ये तुम्हाला सायन्स मधून विषय घ्यायचा आहे तर हे सगळे तुमच्या समोर स्क्रीनवरती विषय दिलेले आहेत, या विषयापैकी एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे. किंवा जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला सायन्स नाही जमत तर तुम्हाला घ्यायचं आहे कॉमर्स पैकी, मग कॉमर्सचे हे 2 विषय आहेत. या 2 विषयामध्ये पण आणखी तुम्हाला या असे 4 विषय दिलेले आहेत. याच्यातला एखादा सब्जेक्ट तुम्ही निवडा. आता इथे मी माझ्यासमोर ह्युमॅनिटीजची पण लिस्ट आहे, पण मी तुम्हाला ते याच्यासाठी फोकस नाही करत आहे, ही तुमच्यासाठी नाहीये. ही कोणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांचं कॉमर्स किंवा सायन्स आहे त्यांच्यासाठी ही लिस्ट आहे. आपण या ह्युमॅनिटीज मधून ओपन इलेक्टिव्ह मधून विषय घेऊ शकत नाही, पण आता ती विद्यापीठानं सिलेबस दिलेला म्हणून ती स्लाइड मी तिथे टाकलेली आहे. तर हे कॉमर्स मधला विषय. ओपन इलेक्टिव्ह मध्ये तुमचा विषय एकतर कॉमर्स मधून असेल किंवा सायन्स मधून असेल, तर तुम्हाला जो सोपा वाटतंय ते तुम्ही निवडलेला असेल तर तुम्ही खात्री करून घ्या. हे झालं ओपन इलेक्टिव्ह विषयी. त्याच्यानंतर व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, VEC, याची एक्झाम ही कॉलेज लेवलवर होणार आहे आणि व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये हे 5 विषय आहेत. हे 5 विषय पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला मी. जर याच्यापैकी एक विषय तुम्ही सेम 1 ला निवडलाय तर त्याला सोडून दुसरा एखादा सेम 2 ला निवडावा लागेल. उदाहरणार्थ
जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सेम 1 ला घेतलेला आहे तर तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा इंडियन डेमोक्रॉसी किंवा IPR किंवा DPR जे विषय तुमच्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एक विषय निवडायचा आहे. म्हणजे सेम 1 ला याच्यापैकी एक असेल आणि सेम 2 ला तो सोडून बाकीच्या पैकी एक असेल, पण एकच असेल, जास्त नाही. हे झालं VEC बद्दल किंवा व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स बद्दल. आता पाहूया आपण ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स बद्दल. AEC त्याचं लॉंग फॉर्म आहे एबिलिटी एनहान्समेंट कोर्स, त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात AEC. हा सुद्धा 2 क्रेडिटचा विषय आहे, 50 मार्काचा विषय आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये कोणते विषय आहेत, तर याच्यामध्ये विषय आहेत लँग्वेजचे, स्पेशली लँग्वेजचे. त्याच्यामध्ये 2 आहे, इंग्लिश किंवा सप्लिमेंटरी इंग्लिश, आणि नंबर 2 मराठी, हिंदी, पाली किंवा बंगाली. मग आता जर तुम्ही सेम 1 ला सप्लिमेंटरी इंग्लिश किंवा इंग्लिश घेतला असेल तर सेम 2 ला तुम्हाला मराठी, हिंदी किंवा पाली किंवा बंगाली घ्यावं लागेल. किंवा याच्या विरुद्ध जर तुम्ही सेम 1 ला मराठी किंवा हिंदी किंवा पाली किंवा बंगाली घेतलाय तर तुम्हाला सेम 2 ला इंग्लिश किंवा सप्लिमेंटरी इंग्लिश घ्यावं लागेल. हे आहे AEC म्हणजेच ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. त्याच्यानंतर आहे इंडियन नॉलेज सिस्टीम IKS सब्जेक्ट. मग त्या हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. सायन्ससाठी तोच आहे, कॉमर्ससाठी तोच आहे किंवा आर्ट्ससाठी तोच आहे. त्याला म्हणतो आपण IKS जेनेरिक इंडियन नॉलेज सिस्टीम. हा त्या पेपर मधल्या या विषयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेपरचं टायटल आहे, जेनेरिक इंडियन नॉलेज सिस्टीम. हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. तुम्ही सायन्स फॅकल्टीचे असाल तरी हाच विषय आहे, हाच सिलेबस आहे. आर्ट्स फॅकल्टीचे असाल तरी हाच सिलेबस आहे, किंवा सायन्स किंवा कॉमर्स फॅकल्टीचे असाल तरी हाच विषय आणि हाच सिलेबस आहे. आणि शेवटचा आहे CC म्हणजे करिक्युलर कोर्स. याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत, NCC, योगा, NSS. आणि हा सुद्धा 2 क्रेडिटचा पेपर आहे. याची परीक्षा जी आहे ती कॉलेज लेवलवर प्रॅक्टिकल बेस असणार आहे, थेरी पेपर नसणार आहे. थेरी पेपर नसेल, याचा रिटर्न एक्झाम नसेल, प्रॅक्टिकल असेल, आणि तेही कॉलेज घेईल, विद्यापीठ घेणार नाही. सो धिस इज अबाउट NEP कोर्स सिलेक्शन. तर हे तुमचे सगळे विषय. आपण इथे मीटिंग संपली असं जाहीर करूया. आणि थँक्यू सगळ्यांना की तुम्ही पेशंटली माझं म्हणणं ऐकून घेतलं. मॅम BA सांगा थोडेसे, कशाच्या BA सांगायचंय. ओके, थँक्यू मॅम. ओके ओके ओके, येस. ओके, खूप छान मेसेज पण इथे येत आहेत मला. आय होप की मी थोडंसं कमी वेळामध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की NEP काय आहे किंवा तुम्ही निवडलेले विषय ते काय आहेत, त्याच्याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. रीना शंकरनी आपली स्लाइड शेअर केलेली आहे, आपले स्क्रीन शेअर केली आहे, म्हणून तिचं नाव वर दिसतंय. तर असो, तर तुम्ही मला पेशंटली ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि इथे सर पण जॉईन झाले, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. आणि ही मीटिंग इथेच संपली असं जाहीर करते. थँक्यू ऑल.